झाली या बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी काही भूमिका मांडली, उपमुख्यमंत्र्यांनी काही भूमिका मांडली, त्यानंतर अशोक चव्हाण साहेब VC-वर होते, त्यांनी तिथनं काही भूमिका मांडली। त्यानंतर आम्ही अशी विनंती केली की आता नेमकी शासनाची भूमिका काय, पर्याय काय उपलब्ध आहे या संदर्भात राज्याचे महाधिवक्ते आणि माजी महाधिवक्ते माननीय थोरात साहेब जे या संपूर्ण लीगल टीमचे हायकोर्टात देखील प्रमुख होते यांनी सांगावं। त्या संदर्भात मग थोरात साहेबांनी सगळी माहिती दिली आणि थोरात साहेबांनी सांगितलं की राज्य सरकारने 3 पर्यायांवर विचार केला। त्यातला पहिला पर्याय अध्यादेश काढता येईल का, दुसरा पर्याय रिव्ह्यू पिटिशन करता येईल का आणि तिसरा पर्याय हा खंडपीठाकडे जाणं। माननीय जे सरन्यायाधीश आहेत त्यांना विनंती करून खंडपीठासमोर खंडपीठ गठीत करून घेणं आणि त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी स्टे हटवा असं सांगणं। आणि या संदर्भात त्यांनी अशी माहिती दिली की आम्ही खूप याच्या संदर्भात शासनात बैठका घेतल्या, सगळ्या लिगल पॉईंट्सचा आम्ही विचार केला आणि आम्हाला असं वाटतंय की पहिले जे 2 पर्याय आहेत ते या ठिकाणी अध्यादेश काढणं किंवा रिव्ह्यू पिटिशन करणं हे शासनाला फिजिबल वाटत नाही आणि म्हणून तिसरा जो पर्याय तो शासनाला फिजिबल वाटतो की ज्यातनं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांना विनंती करायची आणि त्या ठिकाणी संविधान पीठ जे आहे, घटनापीठ, ते स्थापित करून घ्यायचं आणि त्यांच्यासमोर जायचं। या संदर्भात आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका मांडताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत। मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे ते बहाल करण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल। आम्ही यात कुठलंही राजकारण आणणार नाही। सरकार कुठे चुकत असेल तर जरूर सरकारला सांगू, पण सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ। तात्काळ या संदर्भातले कायदेशीर निर्णय केले पाहिजेत आणि समजा जर सरकारचं मत आहे की घटनापीठाकडेच गेलं पाहिजे तर त्याही संदर्भात तात्काळ अर्ज करून घटनापीठ स्थापित करून त्या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की आता तुम्ही स्थगिती हटवा आणि मग इतर रिझर्वेशनच्या ज्या याचिका आहेत त्याच्यासोबत आमची अंतिम सुनावणी करा। आणि तशा प्रकारे साधारणपणे सरकारने त्या ठिकाणी भूमिका ही ठेवलेली आहे। त्यासोबत आम्ही एक दुसरी गोष्ट अतिशय प्रकर्षाने मांडली की आता मराठा समाजाच्या तरुणाईसमोर खूप मोठ्या प्रमाणात संकट उभं झालं आहे, आव्हानं उभी झाली आहेत आणि एक भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून सरकारने काही संदर्भात त्यांना आश्वस्त केलं पाहिजे। एकीकडे आपल्याला आरक्षण कसं बहाल करता यायला प्रयत्न करत असताना हा जो काही मधला पिरियड आहे या काळामध्ये मराठा समाजातल्या तरुणांना ऍडमिशन्स मिळायला पाहिजेत। याकरता आपल्याला आपल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत याच्यातल्या जागा वाढवून त्यांना अकोमोडेट करता येईल का हा प्रयत्न केला पाहिजे। जसं मागच्या आमच्या सरकारच्या काळामध्ये फी प्रतिपूर्तीची योजना आम्ही आणली होती तशी योजना आणून त्यांनी कुठेही ऍडमिशन समजा प्रायव्हेटमध्ये घेतली, डीममध्ये घेतली तरी त्यांची फी सरकार भरेल अशा प्रकारे जशी राजश्री शाहू महाराज योजना आपण आणली होती तशी योजना ही सरकारने तात्काळ सुरू करावी। एकीकडे जर जागा आपण वाढवल्या तर कदाचित ज्यांची संधी आता आरक्षण नसल्यामुळे जाणार आहे त्या युवकांना ती संधी त्या ठिकाणी मिळू शकेल। 2 गोष्टी अजून आम्ही लक्षात आणून दिल्या की या सरकारने जवळजवळ सारथी किल केलं। सारथीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजातल्या तरुणांना शैक्षणिक संधी उपलब्ध होत होत्या, रिसर्चच्या संधी उपलब्ध होत होत्या, UPSC असेल, MPSC असेल, वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत होत्या। आता तरी किमान ते सारथी हे तात्काळ जिवंत केलं पाहिजे, त्याला पैसा दिला पाहिजे आणि त्यातनं ज्या संधी आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे गेल्या आहेत त्या संधी सारथीच्या माध्यमातून कशा उपलब्ध करून देता येतील याकडे तात्काळ लक्ष घातलं पाहिजे। त्यासोबत आपल्याला माहिती आहे की जे काही महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ की ज्याच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये मराठा समाजातल्या तरुणांमध्ये उद्योजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर ती उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं तेही आता जवळजवळ फंडिंग तसं बंद झालेलं आहे, त्यालाही तात्काळ फंडिंग दिलं पाहिजे। कारण जोपर्यंत नोकऱ्यांच्या संदर्भात एक प्रश्नचिन्ह उभं राहत आहे तोपर्यंत किमान उद्योजकतेकरता काही पैसा हा या ठिकाणी दिला पाहिजे। अशा विविध गोष्टी मांडल्या, पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आरक्षण आहे आणि या संदर्भात शासनाने गतिशील या ठिकाणी पावलं उचलली पाहिजेत। या पावलांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ
असं आम्ही या ठिकाणी सांगितलं. सर, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना मराठा आरक्षणाच्या बैठकीत बोलवलं जात नव्हतं, पण आता बोलवलं, समाधानी आहे विरोधी पक्ष? असं आहे की प्रश्न आमच्या समाधानाचा नाही आहे, प्रश्न हा आरक्षणाचा आहे. त्या ठिकाणी माझे सहकारी प्रवीण दरेकरांनी हा विषय मांडला की आम्हाला याची खंत आहे की ज्यावेळी आवश्यक होतं त्यावेळी तुम्ही आम्हाला बोलवलं नाही. आता पण मी त्या ठिकाणी भूमिका मांडली की ठीक आहे, आता जरी बोलवलं असलं आम्हाला सहकार्यच करायचं आहे, आम्हाला काही राजकारणाकरता बैठकीत बोलू असं आमचं मत नाही आहे. आम्ही या संपूर्ण मराठा आरक्षणामध्ये एक महत्त्वाची भूमिका आमची राहिलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या केसेस सुरू असताना मी मुख्यमंत्री होतो. 24 तास त्या ठिकाणी फोनवर उपलब्ध असून जे काही अक्षरशः रनिंग कॉमेंट्री चालायची, काय चाललंय, महानिर्णय घेतला पाहिजे असं कोर्टामध्ये देखील मी हजर होतो. त्यामुळे काय प्रश्न उद्भवू शकतात, काय अडचणी येऊ शकतात याची माहिती मला आहे. त्यामुळे आमची अपेक्षा होती की आम्हाला बोलवलं असतं तर अधिक बरं झालं असतं, पण आता ते मागे गेलेलं आहे. म्हणजे आता त्याच्यावर खंत व्यक्त करून काही फायदा नाही. पुढे काय चांगलं करता येईल हा आमचा प्रयत्न असतो. घटनापीठाकडे सरकार कधीपर्यंत जाणार आहे? काही डेडलाईन सांगितले सरकारने? आमदारांच्या घरापुढे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलकांना तुम्ही काय सांगता? माझी विनंती सर्वांना अशी असणार आहे की मराठा समाजातला उद्रेक आपण समजू शकतो, परंतु आंदोलनं कुठेतरी हिंसक होत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी मागच्या काळात आपण थोड्याशा बघितलेल्या आहेत, या गोष्टी करू नये. आपण सगळे मिळून या संदर्भातला प्रयत्न करतो. महाराष्ट्र शांत कसा राहू शकेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. उद्रेक मान्यच आहे, उद्रेक आहेच, पण तो उद्रेक व्यक्त करत असताना आपण एक कायदेशीर लढाई यात कशा प्रकारे लढून हे आरक्षण कसं परत मिळवून घ्यायचं याकरता आपण प्रयत्न करतो. नाही, पण घटनापीठाकडे सरकार जाणार या संदर्भात काही सरकारने सांगितलं? आता सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रयत्न असा करू की सोमवार मंगळवारपर्यंत याचा सगळा जो काही ड्राफ्ट फायनल करून घटनापीठापर्यंत, म्हणजे पहिल्या डायरेक्ट घटनापीठाला जाता येणार नाही, आपल्याला पहिल्यांदा तो जो काही ड्राफ्ट असेल तो जे देशाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या पुढे मांडावा लागेल आणि मग चीफ जस्टिस साहेब घटनापीठ त्या ठिकाणी निर्माण करतील. तर त्या संदर्भात सोमवार मंगळवारपर्यंत सगळं फायनलाइज करू असं आता सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. राज्य सरकारची अशी एक भूमिका होती की केंद्र सरकारने याच्यामध्ये इम्प्लिमेंट करावं, तर केंद्र सरकारशी तुम्ही या संदर्भात बोलणार आहात की त्याचा जर फायदा होत असेल याला? या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका आजही चर्चेला आली. मुळातच केंद्र सरकारचा याच्यामध्ये कुठलाही रोल नाही हे आज त्या ठिकाणी आजच्या बैठकीतही स्पष्ट झालेलं आहे. हा राज्याचा कायदा आहे आणि राज्यालाच तो डिफेंड करायचा आहे आणि त्यासोबत केंद्र याकरता याच्यामध्ये या क्षणी काही करू शकत नाही, कारण केंद्र सरकारने 50%च्या वर जे 10% आरक्षण दिलेलं आहे 103 वेळा घटना दुरुस्तीमुळे तेही घटनापीठाकडे गेलेलं आहे, तेही चॅलेंज झालेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये घटनापीठासमोरच हा संपूर्ण प्रश्न आहे. तथापि अजून काही केंद्रात असेल तर नक्कीच आम्ही त्याचा पुढाकार घेऊ, कारण या प्रश्नामध्ये केंद्र आणि राज्य असा विषयच नाही आहे. त्या ज्या माध्यमातून होऊ शकेल त्या माध्यमातून ते झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकच गोष्ट मांडली की केवळ राजकारणाकरता टोलवाटोलवी करू नका, हा प्रश्न इकडे, इकडचा प्रश्न इथे, असं करू नका. सगळ्यांचे अधिकार सगळ्यांना माहिती आहेत. राज्याचा हा विषय आहे, राज्यात याच्यात जी काही मदत पाहिजे ती करू आणि पुढे या विषयातही केंद्राची मदत लागली तर आम्ही नक्की ती देऊ. या निकालाचा काही मंत्र्यांनी असे आरोप किंवा टीका केली होती की या आधीच्या सरकारने या केसमध्ये काही कच्चे दुवे ठेवले होते, त्यामुळे अपयश आलं किंवा स्थगिती मिळाली. मला असं वाटतं की असे जे मंत्री आहेत, असं जर कोणी म्हटलं मला माहिती नाही, ते निव्वळ राजकारण करतायत. कारण त्यांना एवढं समजलं पाहिजे देशामध्ये बोटावर मोजण्या 1 ते 2 किंवा 3 कायदे हायकोर्टात टिकले, त्यातला हा कायदा आहे की ज्या कायद्याला हायकोर्टाने संपूर्ण मान्यता दिली आहे. आणि खरं तर हे देखील आश्चर्य आहे, आता राजकारणात जायचं ठरलं तर मी देखील त्याच्यावर राजकीय भाष्य करू शकतो आणि मी हा प्रश्न विचारू शकतो की कायद्याला कधी स्थगिती मिळत नाही. कायदा एकतर त्या ठिकाणी वैध ठरतो किंवा अवैध ठरतो. अध्यादेशाला स्थगिती देता येते, कायद्याला देता येत नाही. मग कायद्याला स्थगिती कशी मिळाली? मग त्या ठिकाणी आपण कमी पडलो का? तर असलं राजकारण करणाऱ्यांपैकी मी नाही. हा आमच्याकरता राजकारणाचा भाग नाही. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला जे आरक्षण आम्ही दिलं होतं आणि सगळ्यांनी आम्हाला मदत केली होती आणि जे माननीय उच्च न्यायालयाने पूर्णपणे वैध ठरवलं होतं ते पुन्हा बहाल झालं पाहिजे असं आमचं मत. सरकारची प्रतिक्रिया होती निकालानंतर की हा धक्कादायक आणि अनकार्यनी निकाल आहे, कारण अशा पद्धतीने तुम्ही जसं सांगितलं स्थगिती देत आहेत त्या कायद्याला, तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. नाही, हा निकाल धक्कादायक आहेच,
पण माझं मत असं आहे की आता त्याच्या संदर्भात मी कुठलं भाष्य करायचं आणि मग त्यातनं राजकारण करायचं असं मला बिलकुल करायचं नाही. आता जे काही झालंय ठीक आहे, कुठे कमी पडलो असू तर त्याचा विचार करू, काय त्याच्यामध्ये ज्या कमतरता राहिल्या असतील त्या दूर करून पुन्हा घटनापीठाकडे सगळ्या तयारीनिशी जाऊन कशा प्रकारे आपल्याला ही स्थगिती हटवता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. महाराष्ट्र सरकार की ओर से आज बैठक बुलाई गई थी. उस बैठक में हम सम्मिलित हुए. सबसे पहले हमने ये मांग की थी कि महाराष्ट्र के जो माजी महाधिवक्ता है, एक्स एडवोकेट जनरल जो थोरात साहब जो इस टीम को लीड कर रहे हैं, उन्होंने सरकार ने इसके बारे में क्या सोचा है वो बताना चाहिए और साथ साथ एडवोकेट जनरल जो थे उन्होंने भी बताना चाहिए. इस समय थोरात साहब ने बताया कि सरकार ने 3 पर्यायों पर विचार किया. पहला पर्याय, क्या हम इसमें ऑर्डिनेंस निकाल सकते हैं. दूसरा पर्याय, क्या हम इसमें रिव्यू पिटीशन दाखिल कर सकते हैं. और तीसरा पर्याय कि हम चीफ जस्टिस साहब के पास जाए और जो संविधान पीठ है उसको हम लोग उनकी तरफ से उसको बहाल करें और उसके सामने जाए. ये तीनों चीजों के ऊपर सरकार ने विचार किया और सरकार को लगता है कि पहले 2 पर्याय जो है फिजिबल नहीं है. तीसरा जो पर्याय है कि हम लोग कॉन्स्टिट्यूशन बेंच कॉन्स्टिट्यूट करने के लिए चीफ जस्टिस साहब के पास जाए और चीफ जस्टिस साहब को ये निवेदन करें, वही सरकार करना चाहते हैं. हमने सरकार को बिल्कुल साफ शब्दों में बताया है कि हम इस सारे मामले में राजनीति नहीं करना चाहते. हम मराठा समाज के साथ हैं, उनको आरक्षण मिले इसलिए साथ है और इसी कारण से हम सरकार को पूरा समर्थन देंगे. सरकार अगर कहीं गलती करती है तो जरूर दिखाएंगे, लेकिन जहां तक सरकार मराठा समाज के हित में जो भी निर्णय करेगा या कानूनन लड़ाई में जो निर्णय करेगा उसमें हम जरूर उसका साथ देंगे. 2 चीजें और हमने सरकार के ध्यान में लाकर दी. पहली चीज तो सारथी जैसी संस्था जिसके माध्यम से हमारे जो मराठा युवक हैं उनको बहुत बड़े पैमाने पर अवसर मिलते थे, उसको इस सरकार ने एक प्रकार से किल कर दिया. उसको वापस बहाल किया जाना चाहिए. उसके साथ साथ हमने जो योजना राजश्री शाहू महाराज योजना शुरू की थी, जिसमें प्राइवेट कॉलेज में भी इन बच्चों को हम लोग फी की प्रतिपूर्ति करते थे, उसकी शुरुआत की जानी चाहिए. हमने ये भी मांग की है कि कॉलेजेस जो है सरकार के या हमारी जो इंस्टीट्यूशन है उसमें हम कुछ सीटें बढ़ाकर मराठा समाज को कैसे अकोमोडेट कर सकते हैं, इसका भी विचार हम लोगों ने करना चाहिए. इसके साथ साथ हमने ये भी मांग की कि अभी जो अलग अलग योजनाएं अन्ना साहब पटेल आर्थिक विकास महामंडल की है वो भी उनको तुरंत लागू की जानी चाहिए. ऐसे कई विषयों के ऊपर चर्चा हुई है और इस चर्चा के माध्यम से हमारा ये मानना है कि सरकार ने तेजी के साथ अब सुप्रीम कोर्ट में जाना चाहिए और किसी भी प्रकार से इस स्टे को वापस लेकर और फिर एक बार मराठा आरक्षण बहाल हो, यह हमारा प्रयास होगा.